अरे गणेश, हा बोल काय झालं? तू एवढं सगळं शिकवतो चॅनलवरती की बजेटिंग करा, सेविंग करा, पैसे गुंतवा, इमर्जन्सी फंड बनवा, SIP करा. पण माझ्या एवढ्या भानगडी आहेत ना, पण मला कळलं ना की मी नक्की सुरुवात करू कुठनं. इमर्जन्सी फंड बनवू का गुंतवणूक करू, की माझे पैसे कर्जामधले वाचू का SIP करू, काय करू तू सांग. अरे हे तर सिम्पल आहे. ह्याला म्हणतात पर्सनल फायनान्स पिरॅमिड. ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्यात. तुम्ही आधी काय करायला पाहिजे आणि सगळ्यात शेवटी काय करायला पाहिजे. चल मी तुला सांगतो. आजपर्यंत मी बरेचसे व्हिडिओ बनवले, पण ही गोष्ट कव्हर करायची राहून गेली होती. तुला माहीत नाही. चल हे सॉल्व्ह होऊन जाईल तुझं. आता हे माझ्या मित्रासारखं बऱ्याचशा जणांना माहीत नसतं की नक्की सुरुवात कुठनं करायची. आपण काय करतो, जॉबला लागलं की पहिल्यांदा आयफोन घेतो, पहिल्यांदा सोन्याच्या चैनी घेतो, काहीतरी वेकेशन करतो. ह्या सगळ्या गोष्टी पिरॅमिडच्या शेवटी येतात. हे एक पिरॅमिड आहे. तुम्ही इजिप्तमधले पिरॅमिड बघितले असतील ना, त्याच्यामध्ये खाली एक लेयर आहे, त्याच्यानंतर एक लेयर आहे, त्याच्यानंतर एक लेयर आहे आणि सगळ्यात शेवटी टॉपला एक लेयर आहे. तर हेच लेयर पर्सनल फायनान्समध्ये पण असतात आणि तेच मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही सगळ्यात वरच्या टॉपच्या लेयरला सुरुवातीला नाही जाणार, आधी फाउंडेशन क्लिअर कराल. चला सुरुवात करूया व्हिडिओला. पण त्याच्या आधी जर का चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळं मला खूप जास्त मोटिवेशन मिळतं तुम्हाला अशा नवीन नवीन गोष्टी शिकवण्यासाठी. तुमचा अजून टाईम नाही घेणार. चला सुरू करूया. प्लीज सबस्क्राईब करा. आता हा पर्सनल फायनान्सचा जो पिरॅमिड आहे ह्याचे 5 लेयर्स आहेत. आपण सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात खालचा जो फाउंडेशन लेयर आहे त्याच्याबद्दल माहिती करून घेऊया. हा सगळ्यात पहिला फाउंडेशन लेयर जर का तुमचा एकदम स्ट्रॉंग असेल ना, तर तुम्ही किती पण पुढं वरती उंच उंच पिरॅमिड बांधला तर तो कधीच ढासळणार नाही, भले किती पण भूकंप येऊ द्या. ठीक आहे. तर सगळ्यात बेसिक गोष्ट जी पिरॅमिडमधली सगळ्यात खालची आहे त्यातला पहिला पार्ट आहे ते म्हणजे बजेटिंग. हा खूप बोरिंग शब्द आहे. तुम्ही बऱ्याचशा वेळा ऐकलं असेल की काय बजेटिंग, घरचे पण सांगतात बजेटिंग कर, तू पण सांगतो बजेटिंग कर, सगळं जग ते सांगते. पण ते असतं काय, का करायचं? कारण की बजेटिंग हा पर्सनल फायनान्समधला सगळ्यात बेसिक रूल आहे. तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचे पैसे येतात किती, आपण खर्च किती करतो. ह्या 2 गोष्टी तुम्हाला माहितीच पाहिजेत. ह्याला म्हणतात बजेटिंग. आणि जो पैसा येतोय तो कुठं कुठं जाणार आहे, किती जाणार आहे, ह्या गोष्टी सगळ्या मेंटेन करणं, सगळ्या लिहून ठेवणं, सगळ्या माहिती असणं आपल्याला गरजेचं असतं. आणि ह्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे ज्याच्यामध्ये मी सांगितलं की 50-30-20चा रूल वापरून आपण बजेटिंग कसं करू शकतो. ह्या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुमचा फाउंडेशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा एक गोष्ट क्लिअर होऊन जाईल. आता या फाउंडेशनमधलीच दुसरी गोष्ट आहे ज्याला म्हणतात इमर्जन्सी फंड, म्हणजेच आपत्कालीन निधी. आता हे मी बऱ्याचशा वेळा आपल्या चॅनलवरती सांगितलं आहे. ह्याचा अर्थ काय असतो की समजा तुम्हाला महिन्याला 50,000 रुपये लागतात खर्च करायला, तर त्या 50,000मधले जे तुमच्या नीड्स असतात, म्हणजे तुमच्या ज्या गरजा आहेत, जसं तुमचं रेंट झालं, तुमचे भाजीपाला झाला, किराणा झाला, दूध झालं, तुमचं जे पण असेल सगळ्या गोष्टी, याच्यासाठी तुम्हाला 30,000 रुपये लागतात. तर ह्या 30,000चे 6 महिन्याचा खर्च तुम्ही साईडला काढून ठेवायचा, म्हणजे 1,80,000 रुपये तुम्ही सेव्ह करून ठेवायचे. ह्याला म्हणतात आपत्कालीन निधी. हे पैसे साईडला काढून ठेवायचे, जेणेकरून जरी तुमची पगार उशिरा आला, तुमचं काहीतरी जॉबवरनं तुम्हाला काढून टाकलं, तुमचा काहीही प्रॉब्लेम झाला, तुमच्याकडं 6 महिन्याचा गरजेचा पैसा असतो, जेणेकरून तुम्हाला 6 महिने काहीही लागलं तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवावरती सर्वाईव्ह करू शकता. हा दुसरी गोष्ट तुम्हाला ह्या बेस फाउंडेशनमधली करणं गरजेचं आहे. आता तिसरी गोष्ट जी ह्या फाउंडेशन लेअरमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विमा काढणं. आता विमा 2 टाईपचे असतात. पहिला म्हणजे टर्म इन्शुरन्स म्हणजेच जीवन विमा, आणि दुसरं म्हणजे हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा. आता ह्या दोन्ही गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. ह्याच्याबद्दल मी बऱ्याचशा वेळा आपल्या चॅनलवरती बोललो आहे की हे काय असतं. त्याचे व्हिडिओ पण तुम्ही नक्की जाऊन ह्याच्यानंतर बघू शकता. आता टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, एका काहीतरी इन्सिडन्समुळं जर का तुमचा देव न करू असा काही मृत्यू झालाच तर तुमच्या परिवाराला त्यातून पैसे मिळतात, जेणेकरून तुमच्या नंतर पण तुमचं जर का काही होम लोन असेल, तुमचे काहीतरी कर्ज असतील, ते सगळे ते त्यात फेडू शकतात आणि ते त्यांचं आयुष्य जे लाईफस्टाईल आत्ता जे जगतायत तुम्ही असताना तेच ते कंटिन्यू पण करू शकतील. ह्याच्यासाठी टर्म इन्शुरन्स घेणं गरजेचं असतं, जेणेकरून तुमच्या नंतर पण तुमचा परिवार सुखात समाधानात जगू शकेल. दुसरी गोष्ट हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा. हे पण घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आता हे काय असतं, जर का तुम्ही आजारी पडला, तुमच्याकडचे जे पैसे तुमच्या खिशामधनं न जाता ते हेल्थ इन्शुरन्सची कंपनी पे करते. आता त्याच्याबद्दल पण मी बरेचसे व्हिडिओ बनवले ज्यामध्ये मी सांगितलं की मी स्वतः कोणता हेल्थ इन्शुरन्स घेतला. माझा हेल्थ इन्शुरन्स 20,000 रुपये मी त्या कंपनीला दिलेत आणि त्याच्या बदल्यात ते मला 40 लाखाचं कव्हर देतात. म्हणजे माझ्या परिवाराला काही जरी झालं तरी 40 लाखापर्यंतचा खर्च हेल्थ इन्शुरन्स कंपनी उचलणार.
तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आता हा आपला पिरॅमिडमधला सगळ्यात खालचा बेस लेयर, फाउंडेशन लेयर जो आहे तो पूर्ण झाला. पहिली गोष्ट म्हणजे बजेटिंग, दुसरी गोष्ट म्हणजे आपत्कालीन निधी आणि तिसरी गोष्ट म्हणजे इन्शुरन्स. ह्या गोष्टी करायच्या. आता आपण याच्या वरचा जो लेयर आहे त्याच्याकडे जाऊया. आता हा जो दुसरा लेयर आहे त्याला म्हणतात की स्टॅबिलिटी आणि प्रोटेक्शन. आता ह्याचा अर्थ काय होतो की ह्या लेअरमध्ये जे तुम्ही कराल ह्याच्यामुळे तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला प्रोटेक्शन पण मिळणार आणि स्टॅबिलिटी पण मिळणार. आता ह्या लेअरमध्ये सुद्धा 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमचे जे सेविंग्ज आहेत, म्हणजे जे तुम्ही बचत करता ती वाढवायला सुरुवात करा. समजा तुम्ही पहिल्या जॉबमध्ये लागला आहे, तुम्हाला 30,000 पगार आहे आणि तुमचा सगळा खर्च 30,000चा होऊन जातो आहे किंवा तुम्ही एक 5-6 हजार रुपये सेव्ह करताय. आता ह्या पुढच्या लेअरमध्ये आपल्याला काय करायचं की 5-6 हजारच्या वरती अजून 1-2-1 हजार रुपये वाढवायला चालू करायचे, म्हणजे आपली बचत वाढवायला सुरू करायची. आता दुसरी गोष्ट ह्या लेअरमधली ती आहे की निवृत्तीची तयारी सुरू करायची. तुम्ही म्हणाल, अरे गणेश आत्ताच जॉबला लागलो आहे, एवढ्या लवकर कुठे रिटायरमेंट सांगतो. पण रिटायरमेंट ही अशी वेळ आहे ज्यावेळेस तुमच्याकडे इन्कमचा काही सोर्स नसतो, म्हणजे तुमच्याकडे पैसे येण्यासाठी काहीच मार्ग नसतो. त्यामुळे त्याच्यासाठी जेवढं लवकर तुम्ही सुरू कराल तेवढं जास्त बरं असतं. कारण की जर का तुम्ही 500 रुपये जरी सुरू केले तर ते वर्षानुवर्ष राहून त्याच्यावरती तुम्हाला व्याज मिळून ते पैसे खूप जास्त वाढतात जेव्हा तुम्ही रिटायर होणार असाल. त्यासाठी तुम्ही NPS, PPF, EPF असे बरेचसे गव्हर्नमेंटचे ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, ज्याच्यामुळे तुम्ही रिटायरमेंटच्या आत्तापासूनच प्लॅनिंग सुरू करू शकता. आता ह्या लेअरमधली तिसरी गोष्ट म्हणजे एक अतिरिक्त विमा काढा. आता समजा तुम्ही जॉबच्या सुरुवातीला एखादा इन्शुरन्स घेतला होता, त्याच्यामध्ये कवर कमी होतं कारण की तुमचा सॅलरी पण कमी होती. आता ट्राय करा की असा इन्शुरन्स घ्या ज्याच्यामध्ये जास्त कवर असेल आणि जास्त वर्षांपर्यंत तुम्ही ते वापरू शकाल. फॉर एक्झाम्पल, आधी जर का तुमचा एक इन्शुरन्स असेल ज्याच्यामध्ये तुमचं कवर कमी असेल, तुमचं 10 लाखाचा कवर असेल किंवा 15 लाखाचा कवर असेल, तर ट्राय करा की त्याचं जास्त प्रीमियम भरण्याचा आणि जेणेकरून तुमचं प्रीमियम जास्त भरल्यामुळे कवर पण जास्त होईल, म्हणजे अजून चांगला इन्शुरन्स घेण्याचा जरा प्रयत्न करा. आता हे आपला दुसरा लेअर पण पूर्ण झाला. आता आपण हे पहिले 2 लेअर झाले. पहिला जो होतो बेस फाउंडेशनचा, त्यानंतर हा स्टॅबिलिटी आणि प्रोटेक्शनचा. आता तिसरा जो आहे त्याला म्हणतात की इन्व्हेस्टमेंटचा लेअर. आता हा खूप महत्त्वाचा लेअर आहे आणि हा लेअर आपण सगळ्यात सुरुवातीला सुरू करतो. म्हणजे सॅलरी आली, कुठेतरी 500 रुपये इन्व्हेस्ट कर, 600 रुपये इन्व्हेस्ट कर, 1000 रुपये इन्व्हेस्ट कर. पण त्याच्या आधी आपल्याकडे हे बेस लेअर नसतात. हे बेस लेअर नसल्यावर काय होतं, समजा तुम्ही एक 10-15 हजार रुपये इन्व्हेस्ट केले कुठेतरी, निफ्टी 50मध्ये टाकले, कुठं पण टाकले, आणि जर का तुम्हाला काहीतरी हेल्थ रिलेटेड इश्यू आला, तुम्हाला हॉस्पिटलायझेशनमध्ये जायची गरज आली किंवा तुम्हाला काही जरी गरज पडली, तर तुमच्याकडे काही सेविंग नसतात. मग तुमचे हे जे बेस लेअर नव्हते त्यामुळं पूर्ण तुमचा पिरॅमिड कोसळतो. त्यामुळं पहिल्यांदा हेच जाऊन बेस लेअर करायचे, त्यानंतर आता इन्व्हेस्टमेंटचा लेअर सुरू करायचे. आता हे इन्व्हेस्टमेंटच्या लेअरमध्ये पण 3 गोष्टी आहेत. पहिला म्हणजे एक SIP सुरू करा. आता SIP म्हणजे काय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता ह्याच्यामध्ये काय होतं, तुमच्या बँक अकाउंटमधले पैसे ॲटोमॅटिकली तुमच्या बँकेतून इन्व्हेस्टमेंटच्या अकाउंटमध्ये जातात, ज्याच्यामुळं तुमचे पैसे ॲटोमॅटिकली इन्व्हेस्ट होतात आणि ते ग्रो व्हायला सुरू होतं. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये किती पैसे इन्व्हेस्ट करायला लागतात, तर तुम्ही 500 काय 100 रुपयापासून सुद्धा तुमचा SIP सुरू करू शकता. आता दुसरी गोष्ट ह्याच्यामधली जी आहे त्याला म्हणतात की गोल ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट्स. आता याचा अर्थ काय होतो की आपल्याला एखाद्या वेकेशनवरती जायचं आहे, किंवा आपल्याला घरात एखादं अप्लायन्स घ्यायचं आहे, किंवा आपल्याला घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची, आपल्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो. तर असं एखादं गोल सेट करा आणि त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट सुरू करा. समजा तुम्हाला डिसेंबरमध्ये कुठेतरी फिरायला जायचं आहे, तिथं तुम्हाला 50,000 रुपये लागणार आहेत, तर जानेवारीपासूनच तुम्ही एखादा SIP सुरू करा, जेणेकरून तुम्हाला डिसेंबरपर्यंत तेवढे पैसे मिळतील. अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी तुम्ही गोल स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. आता ह्या तिसऱ्या लेअरमधला तिसरा पार्ट तो म्हणजे टॅक्स प्लॅनिंग करा. कशाला फुकटचा टॅक्स भरायचा आहे? बऱ्याचशा लोकांना हेच माहिती नसतं की आपण आपला टॅक्स लिगली वाचवू शकतो. आता बरेचसे ऑप्शन आहेत, जसं की ATCमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही 1.5 लाखापर्यंत ज्या पण इन्व्हेस्टमेंट कराल त्या सगळ्या तुम्ही दाखवू शकता आणि तुमचे 1.5 लाख रुपये टॅक्स वाचू शकतो. परत ATCCDमध्ये तुम्ही टाकू शकता, जे NPS जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही पैसे टाकून त्यातून पैसे वाचू शकता. तुम्ही ELSS ह्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकून तिथंसुद्धा तुम्ही पैसे वाचू शकता. जर का तुम्ही घर घेतलं असेल तर त्या तुमच्या घराचे सुद्धा तुम्ही EMI भरत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही दाखवून पैसे वाचवू शकता. त्यानंतर जर का तुम्ही एखादी इलेक्ट्रिक गाडी घेतली असेल तर त्याचे जे पैसे भरताय त्याचेसुद्धा तुम्ही पैसे दाखवून तुम्ही त्यामध्ये टॅक्स कमी करू शकता. असे बरेचसे ऑप्शन आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे तुमचे टॅक्सचे कमी करू शकता. तर हे आपल्याला या तिसऱ्या लेअरमध्ये करणं सुरू करायचं आहे, जेणेकरून आपला टॅक्स कमी जाईल आणि आपल्याला जास्त पैसे आपल्या हातामध्ये मिळतील. आता आपले हे 3 लेअर तर करून झाले. आता चौथा लेअर आहे ज्याला म्हणतात वेल्थ क्रिएशन. म्हणजे काय, धन दौलत कशी बनवायची. आता ह्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे. त्यातली पहिली गोष्ट ती म्हणजे एक मालमत्ता तुम्ही खरेदी करायची.
जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या करून झाल्या असतात त्यावेळेस तुम्ही एखादं घर, एखादा प्लॉट, एखादी शेतीची जमीन, एखादी कमर्शियल प्रॉपर्टी ह्या सगळ्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन करू शकता. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय करायची, एक तर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करा किंवा एखादं साईड हसल सुरू करा, जेणेकरून तुम्हाला अजून एक साईड इन्कम सुरू होतो. आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे आणि ज्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही कोणते कोणते साईड हसल करून पैसे कमवू शकता. म्हणजे तुमचा जॉब आहे ज्याच्यामधून तुम्ही पैसे कमवताय, त्यासोबतच अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही अजून थोडेसे एफर्ट करून तुम्ही पैसे कमवू शकता. जसं की मी आता हे यूट्यूबचे चॅनल चालवतो, ज्याच्यामध्ये मला जे माहिती आहे ते तुम्हाला शिकवतो. त्याच्यातून मला फ्युचरमध्ये काही पैसे मिळतील. त्यासोबतच जर का तुम्हाला एखादी गोष्ट येत असेल ती तुम्ही दाखवून तुम्ही शिकवू शकता. तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये खूप एक्सपर्ट असाल तर त्या गोष्टी तुम्ही पुस्तक लिहू शकता, ते पुस्तकं तुम्ही विकू शकता. एखादं तुम्ही स्किल चांगलं येत असेल तर त्याचा तुम्ही कोर्स बनवून तो कोर्स विकू शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करू शकता. त्या गोष्टी सगळ्या मी ह्या एका व्हिडिओमध्ये सांगितल्यात. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्यातून तुम्हाला कळलं की तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने पैसे अजून जास्त कमवू शकता. तर ही गोष्ट आपल्याला ह्या पिरॅमिडच्या 4थ्या लेअरमध्ये करायची. आता ह्या लेअरमधली तिसरी गोष्ट जी आपल्याला करायची ते गुंतवणूक आपल्याला डायव्हर्सिफाय करायची. म्हणजे आता आपण जे SIP सुरू केला होता तो आपण म्युच्युअल फंडमध्ये टाकला होता, म्हणजे स्टॉक्समध्ये टाकला होता. तर आता हे आपल्याला चेंज करून आपल्याला डायव्हर्सिफाय करायचं आहे. म्हणजे आपण पैसे जे टाकणार ते म्युच्युअल फंडमध्ये टाकणार, स्टॉक्समध्ये टाकणार, आपण क्रिप्टोमध्ये टाकणार, गोल्डमध्ये टाकणार, आपण FDमध्ये टाकणार, आपण बॉन्ड्समध्ये टाकणार. अशा वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये आपण पैसे इन्व्हेस्टमेंट करायला सुरू करणार, जेणेकरून आपल्याला जे रिटर्न मिळतील, जे पैसे माघारी मिळतील ते सेफ असतील. कारण की कसं असतं, बऱ्याचशा वेळेला स्टॉक्स वरती जातात, सोनं खाली असतं, सोनं वरती जातं, स्टॉक्स खाली येतात. कधीतरी FD त्याला गरजेचं असते, जेणेकरून FDमधून आपल्याला कॉन्स्टंट पैसे मिळतात, आपल्याला बॉन्ड्समधून कॉन्स्टंट पैसे मिळतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला पैसे गुंतवणूक करायला सुरुवात करायची. आता ह्या पिरॅमिडचा सगळ्यात टॉपचा जो लेयर आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. ह्याला म्हणतात लक्झरी ॲस्पिरेशन्स. आता ह्या लेअरमध्ये ॲक्च्युली हे 4 लेअर झाल्यानंतर जी आपली लक्झरी आहे, लाईफ जी जगायची आहे ती यामध्ये येते. जसं की तुम्हाला आयफोन घ्यायचा आहे, तुम्हाला एखादी इंटरनॅशनल व्हेकेशन करायची आहे, तुम्हाला एखादी स्पोर्ट्स कार घ्यायची आहे, एखादा तुम्हाला विला घ्यायचा आहे, किंवा तुम्हाला काहीतरी सोन्याच्या मोठ्या चैनी करायच्यात, किंवा काहीही करायचं आहे. हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. असं नाही की जॉबला लागला आहे आणि तुम्ही लगेच मोबाईल घेतला, आयफोन घेतला, लगेच तुम्ही एखादी सोन्याची चेन केली. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यात लास्टला येतात. त्यामुळं आधीचे हे सगळे फाउंडेशन झाले आहे की मग आपण हे लक्झरी ॲस्पिरेशन करायला सुरू करू शकतो. आता ह्या लक्झरी ॲस्पिरेशन्समध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही हाऊसमौज ह्याच्यामध्ये करू शकता. तुम्हाला जे पण गोष्टी करायच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला कुठलं इंटरनॅशनल व्हेकेशन करायचं असलं करू शकता, तुम्हाला गोल्ड ज्वेलरी खरेदी करायची करू शकता, तुम्हाला भारीतले टेक्नॉलॉजीचे आयफोन, तुमचे iPad, जे कॅमेरा, जे पण गोष्टी करायच्या आहेत त्या करू शकता. आणि दुसरी गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे, जी बरेचसे जे खरंच श्रीमंत लोक आहेत ते करतात, ते म्हणजे डोनेशन्स. आता एका वयानंतर जेव्हा तुमच्याकडे खूप जास्त पैसे असतील तेव्हा तुम्ही देणगी देऊ शकता एखाद्या NGOला जे आपल्या समाजासाठी काही चांगल्या गोष्टी करतात. त्यांना तुम्ही थोडेफार डोनेशन देऊ शकता. एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही डोनेशन देऊ शकता. एखाद्या अशी इन्स्टिट्यूट असते जिथं जे लोकांना जास्त जाऊन मदत करतात, जे गरिबांना जाऊन जास्त मदत करतात, त्यांना तुम्ही थोडेफार डोनेशन देऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही खर्च करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमचा पर्सनल फायनान्सचा जो पिरॅमिड आहे ना तो एकदम स्ट्रॉंग राहतो. तो कितीही भूकंप आले, किती ऊन वारा पाऊस आला तरी तो पडत नाही किंवा डगमगत सुद्धा नाही. तर त्यासाठी ह्या बेसिक गोष्टी आधी करायला शिका, जेणेकरून तुम्ही लक्झरी ॲस्पिरेशन्स सगळ्यात शेवटी करू शकाल. जर का तुम्हाला हा व्हिडिओमधून तुम्हाला जर का 4 चांगल्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर का काही डाऊट असतील, तुम्हाला काही चांगल्या गोष्टी बोलायच्या असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पुढच्या शनिवारी आपण भेटूयाच. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.